नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. निकाल लागून एक दिवस उलटला. म्हणजे तिथे भाजपला बहुमत मिळालं आहे. भाजपने सत्ता स्थापनेची तयारी सुद्धा सुरू केली आहे. परंतु बंगालमध्ये एवढ्यामध्ये सरकार स्थापन होईल अशातली चिन्ह नाही आहेत. बंगालची परिस्थिती स्फोटक आहे. मी आता निकाल लागून 24 तास उलटले असूनही अजून सरकार स्थापनेची कुठली लक्षणं दिसत नाही आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकाही अजून व्हायच्या आहेत. मुख्य म्हणजे मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजून राजीनामा सुद्धा दिलेला नाही. राजीनामा देण्याच्या मनस्थितीत त्या नाही आहेत. त्यांनी आधी जाहीर केला आहे मी राजीनामा देणार नाही, कारण मी निवडणूक हरलीच नाही. मी निवडणूक हरली नाही, मी जिंकली आहे, त्यामुळे मी राजीनामा कसा देऊ, असा ममता बॅनर्जींचा सवाल आहे. त्यामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी कोर्टात जाण्याची तयारी चालवली आहे. तसं चालवलं तर ते प्रकरण वेगळंच. म्हणजे बंगालमध्ये सध्या पूर्ण अस्थिरतेचं वातावरण आहे. निकाल लागूनही लोकांनी कौल दिला आहे, आपला भाजपला कौल दिला आहे, परंतु सरकारचा पत्ता नाही. सरकार आणायचं असेल तर आता भाजपला ठोस पावलं टाकावी लागतील. यात राज्यपालांचा मोठा रोल राहणार आहे. बंगालचे राज्यपाल काय भूमिका घेतात, आता कायदा याच्यामध्ये स्पष्ट आहे. कायद्यानुसार निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोग विजयी उमेदवारांची यादी, म्हणजे आमदारांची यादी राज्यपालांकडे देतो. राज्यपाल ती यादी ओके करतो आणि ज्यांच्याकडे बहुमत आहे त्याला आमंत्रित करतो की सरकार स्थापन करा. पण इथे राज्यपालांनी अजून काय असतं तशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे जे राज्यपालांच्या भूमिकेचं इथे फार मोठी भूमिका आहे. राज्यपालांना प्रचंड अधिकार आहेत, घटनेने दिलेले आहेत. म्हणजे ममता बॅनर्जी ऐकत नसेल, आता नियमाप्रमाणे ममता बॅनर्जींनी आपला राजीनामा राज्यपालांकडे द्यायला पाहिजे. कालच व्हायला पाहिजे ते, परंतु ममता तयार नाहीत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना हकलण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे. राज्यपाल ही सध्या विधानसभा जी आहे मावळती, ती विधानसभा बरखास्त करू शकतात. तर राज्यपाल ते पाऊल उचलतीलच, पण सध्या ते त्या आघाडीवर शांतता आहे. त्यामुळे प्रचंड संभ्रम अवस्था आहे बंगालमध्ये आहे. बंगालच नव्हे, एकूण देशामध्ये. कारण बंगालच्या निवडणुकीकडे देशात लक्ष लागलं होतं. आता देवा जर निकाल आला आहे तर सरकार कुठं आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या उठी आहे. पण निकाल म्हणजे कुठे स्पष्टता नाही. त्यामुळे सध्या बंगालमध्ये आहे ती प्रचंड हिंसाचार उफाळला आहे बंगालमध्ये. तर बंगालला निवडणूक हिंसाचार नवा नाही. गेल्या निवडणुकीत हिंसाचारामध्ये 21 लोक मेले होते. सध्या हा आकडा फक्त 2 आहे. 2च लोक मेले आहेत. त्यात एक तृणमूलचा आहे आणि एक BJPचा आहे. सर्वात मोठी घडामोड म्हणजे जे शुभेंदू अधिकारी आहेत, म्हणजे हा विजय ज्यांच्या नेतृत्वात मिळाला BJPला, त्यात जे मोठं नाव आहे त्यात ते शुभेंदू अधिकारी BJPचे नेते आहेत. त्यांच्या PAची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
त्यामुळे फार भयंकर परिस्थिती आहे तिथे. चंद्रनाथ रथ असं त्यांचं नाव आहे. ते कारमधून घरी येत असताना मध्यरात्री बाईकवर आलेल्या तिघांनी अतिशय जवळून गोळ्या घातल्या. एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसली. 3 राऊंड फायर फायर केलंय त्यांनी. त्यात सुवेंदू अधिकारींचा पीए जागीच गेले ते. त्यानंतर प्रचंड स्फोटक परिस्थिती ती आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल, तिथे 70,000 जवान तैनात आहेत बंगालमध्ये. आणि खास करून म्हणजे इतके बंदोबस्त असतानाही तिथे हिंसाचार सुरू आहे. दगडफेक वगैरे वगैरे. तृणमूल काँग्रेसच्या ऑफिसमध्ये, एका ऑफिसमध्ये 18 तलवारी मिळाल्या आहेत. याचा अर्थ दोन्ही बाजू तयारीत होत्या आणि तयारीत आहेत. हिंसाचार बंगालला नवा नाही, आणि तेच आता दिसतंय. आता याला अजून वळण, हिंसक वळण, ते अजून मोठं वळण मिळालेलं नाही, परंतु ते कधीही मिळू शकते. आणि हा हिंसाचार वाढला तर ते आवरणं फार अवघड काम आहे. पण जिथे म्हणजे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्याची चर्चा सुरू आहे, त्या अधिकाऱ्याच्या, त्या नेत्याच्या पीएचीच गोळ्या घालून हत्या केली जात असेल, तर मग इतरांच्या लॉ अँड ऑर्डरचा काय प्रश्न विचारूच नका तुम्ही. बंदोबस्त आहे, पण लॉ अँड ऑर्डर कुठे आहे? ममता बॅनर्जींनी मोठा पेच निर्माण केलेला आहे. यात तुम्ही कुठलाही निर्णय केला तरी सरकारला ते महागात पडणार आहे. तुम्ही ममता बॅनर्जीला अटक करू शकत नाही. अटक केली तर पुन्हा लॉ अँड ऑर्डर, पुन्हा गुंडागर्दी वाढेल. अशा एका विचित्र मनस्थितीत सध्या सरकार आहे. निवडणूक आयोग सुद्धा कैचीमध्ये आहे आणि भाजप सुद्धा टेन्शनमध्ये आहे की होणार काय, पुढं करायचं काय. अशा परिस्थितीत 9 मे रोजी भाजपने एक बैठक ठेवली आहे नवा मुख्यमंत्री, नव्या नेत्याचं नाव ठरवण्यासाठी. परंतु ते अवघड वाटते, कारण इकडे परिस्थिती फार पेटली आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जीने समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे, समंजसपणाची. परंतु त्या बाबतीत त्या तयार नाहीत. विशेष म्हणजे जे अपोजिशन विरोधी नेते आहेत, विरोधी पक्ष आहेत, त्यांनी ममताच्या बाजूने उभे राहण्याची तयारी चालवल्यामुळे ममताचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत बंगालची परिस्थिती काय वळण घेते आणि ते बंगाल कसा सांभाळला जातो याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटते? ममताने राजीनामा लगेच द्यावा का? त्यांनी दिला नाही, राज्यपालांनी त्यांना आकलून द्यावा का? कॉमेंट करा. नमस्कार.